राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मैदान चांगलेच तापले आहे। याआधी एकतर्फी वाटणारी राहुरी पोटनिवडणूक आता चांगलीच चुरशीची बनली आहे। त्यामुळे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्रांना आपल्या होम ग्राउंडवरून आवाहन मिळाले। काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आता यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्राकडे सहानुभूतीची लाट असताना दुसरीकडे काँग्रेसने मात्र घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केलाय। आता या प्रकरणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार निशाणा साधलाय। आता या संपूर्ण प्रकरणाचे राहुरी त्याचप्रमाणे अहिल्यानगरच्या स्थानिक राजकारणात कसे पडसाद उमटतात, तर चला या संपूर्ण प्रकरणामधील सविस्तर बातमी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, मार्च महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली। बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती जाण्यामुळे तर राहुरीमध्ये दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राज्यातील या दोन विधानसभा जागा सध्या रिक्त झाल्या आहेत। आता या दोघं ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बारामती विधानसभा क्षेत्रात अजित पवारांचा दबदबा असल्यामुळे निकाल सुनेत्रा पवारांच्या बाजूने निश्चित आहे। पण यामध्ये सगळ्यात चुरशीची लढाई ठरली आहे ती राहुरी पोटनिवडणूक। कारण मित्रांनो, याआधी महाविकास आघाडी राहुरीतून आपला उमेदवार मैदानात उतरणार असे वाटत नव्हते। म्हणूनच शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। त्यांचा विजय हा एकतर्फी निश्चित आहे असे काही काळ सांगण्यात आले होते, परंतु महाविकास आघाडीने ऐनवेळी निवडणुकीत उडी टाकली आहे। त्यामुळे आता अक्षय कर्डिलेंना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही। या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे। बाळासाहेब थोरात म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार मैदानात उतरवणार आणि विजय देखील मिळवणार। त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पण यामुळे आता महाविकास आघाडीतील देखील अंतर्गत वाद निर्माण झाले, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्ता तानपुरे अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। यामुळे आता अधिकच गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। तानपुरे सध्या संपर्कात नसल्याचे कारण देत थोरात यांनी या प्रकरणावर भाष्य करणे टाळले आहे। आता काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार नाही असा प्रश्न उभा राहिला आहे। आता यामुळे महाविकास आघाडीतील एकजुटता टिकते, यामुळे अंतर्गत मतभेद उफाळून येतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। दरम्यान थोरात यांच्या वक्तव्यावर भाजपकडून देखील अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आलंय। भाजपचे नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी थोरात यांच्यावर थेट निशाणा साधत राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे। ते म्हणाले की थोरात यांनी राहुरी पोटनिवडणूक गंभीरपणे मनावर घेतली आहे, पण जर तेवढ्याच गंभीरतेने त्यांनी स्वतःची निवडणूक घेतली असती तर ही वेळ आली नसती असा शब्दात त्यांनी थोरात यांचा समाचार घेतला। या टीकेनंतर विखे पाटील आणि थोरात यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी रंगल्याचे चित्र आहे। या दोन्हींमधील शाब्दिक युद्ध आता प्रत्यक्ष प्रचारातही रंगणार असल्याचे सध्या चित्र आहे। यामुळे राहुरी पोटनिवडणूक आता फक्त स्थानिक पातळीवर न राहता त्यातील मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। काँग्रेसचे अंतिम भूमिका, त्याचप्रमाणे तानपुरे यांचा निर्णय आणि भाजपची रणनीती या तिन्ही गोष्टींवर आता राहुरीचे राजकीय रणांगणाचे भवितव्य ठरणार आहे। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी सध्या राहुरीत रंगलेल्या राजकीय लढाई संदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर मला काय वाटतं, राहुरीमध्ये भाजप पुन्हा एकदा आपली कमाल दाखवणार, यावेळेस काँग्रेस संधी साधणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।